याच्यानंतर मी कृतेश शिवरकरला बोलवते. कृतेश प्लीज आहे. कृतेश हा लास्ट टाइम फर्स्ट टाइमर होता, त्याच्यामुळे आता टाळ्या वाजू देत. आता सेकंड टाइमर म्हणून टाळ्या. नमस्कार, माझं नाव कृतेश शिवरकर. दुसऱ्यांदा हिम्मत करतोय. तर ही मी पोएम लिहिलेली ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये जेव्हा एकाला मी बघायला गेलेलो, वृद्ध आजी होत्या त्या. तर ICU बघता बघता खूप पेशंट्सकडे माझी नजर गेली आणि त्यातून एक कल्पना सुचली ते पेशंट्स बघून. तर म्हटलं एक कविता लिहिलं. कवितेचं शीर्षक आहे जगता जगता. म्हणजे आपण आयुष्य जगताना आपण खूप काही करतो आणि आपल्या हातून चुकाही होत असतात. तर त्या चुकांवरतीच शब्द इथून तिथून जोडून मी प्रयत्न केला. तर जगता 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 जणू ढकलता ढकलता झाली 75 वर्ष. जगता जगता जणू ढकलता ढकलता झाली 75 वर्ष. कवळी काठी कानांच्या मशीनसह औषधांचाही खर्च. नाही चुकलो कर्तव्यात माझ्या, नाही चुकलो कर्तव्यात माझ्या, नीट पार पडल्या गोष्टी. हिशोबात प्रामाणिकता, स्वभाव मेहनती आणि कष्टी. पण हसत्या खेळत्या घरात माझ्या माझीच काही सोवळ होती. हसत्या खेळत्या घरात माझ्या माझीच काही सोवळ होती. पटत नसलेला कारभार हा म्हणून पोरांच्या मनात व्हायला होती. धावत येऊन तुमची पिशवी घेणाऱ्या तुम्हाला पाणी आणून देणाऱ्या, धावत येऊन तुमची पिशवी घेणाऱ्या तुम्हाला पाणी आणून देणाऱ्या, तिने आज का कोपरा पकडला आहे. धावत येऊन तुमची पिशवी घेणाऱ्या तुम्हाला पाणी आणून देणाऱ्या, तिने का आज कोपरा पकडला आहे. लहान भावाच्या प्रश्नाला उत्तर असायचं, बाळा ताईला कावळा शिवला आहे. 2-3 दिवसाचा तो काळ यायचा, त्याच्या ताईला सर्वांपासून जरा लांब न्यायचा. 2-3 दिवसांचा तो काळ यायचा, त्याच्या ताईला सर्वांपासून जरा लांब न्यायचा. एकाच घरात राहून मी सांगायचो, कोणीच तिला स्पर्श नाही करायचं. पोरीने केलं सहन सगळं, पण पुढे मी हे माझ्या सुनेवरही लादलं होतं. पोरीने केलं सहन सगळं, पण पुढे मी माझ्या सुनेवरही लादलं होतं. म्हाताऱ्या बापाच्या समाधानासाठी लेक सुनेनेही मनावर कुंपण घातलं होतं. आज वाटतंय न लाजता पोरीशी तेव्हाच बोलायला हवं होतं. आज वाटतंय न लाजता पोरीशी तेव्हाच बोलायला हवं होतं. अगं बिंदास वावर तुझ्या घरात, ठामपणे सांगायला हवं होतं. माफी मागतो माझ्या बायकोची आणि सुनेची, बिचारा गप गुमान माझं ऐकायचं. माफी मागतो माझ्या बायकोची आणि सुनेची, बिचारा गप गुमान माझं ऐकायचं. या दिवसात होणाऱ्या वेदना त्या न सांगता सहन करायच्या. वाईट वाटतं माझंच मला एका स्त्रीला मी तिच्या अस्तित्वापासून तोडलं होतं. वाईट वाटतं माझंच मला एका स्त्रीला मी तिच्या अस्तित्वापासून तोडलं होतं. चुकलंच माझं सारं, मासिक पाळीला मी जुनं अंधश्रद्धेचं रूप जोडलं होतं. नुसतंच यावर थांबलो नाही, जात पात धर्म यामध्ये सुद्धा नाहलो आहे. नुसतं यावरच थांबलो नाही मी, जात पात धर्म अधर्म यामध्ये सुद्धा नाहलो आहे. जुन्या चालरीती परंपरामध्ये भरकटून वाहलो आहे. उगाच द्वेष मनात इतका मिरवणूक मुद्दाम मस्जिद समोर थांबून नाचायचो. उगाच द्वेष मनात इतका मिरवणूक मुद्दाम मस्जिद समोर थांबून नाचवायचो. धर्म माझा मोठा दाखवण्याच्या नादात माणुसकी विसरून मित्र किंवा ओळख म्हणून खूप जणांकडे येणे जाणे असायचे. पण विचार पक्का होता माझा, खालच्या जातीच्या घरातले काहीच नाही खायचे. भरून आलं पाहून आज मला ओळखीचा प्रत्येक जण धावत आला होता. मस्जिद मधून बाहेर पडणाराही माझ्या अंत्ययात्रेच्या पाया पडला होता. चांगल्या कोऱ्या वहीत माझ्या नको ते काहीतरी गिरवत होतो. जगता जगता आयुष्य माझे स्वतःला हरवत होतो. दिवाळीचा सण आहे, तर दिवाळीच्या सणानिमित्तही मी काहीतरी आहे माझ्याकडे. 2 वाक्य मी लिहिलेली, खूप आधी लिहिलेली. मी आज तुमच्यासमोर सादर करतो. आधीच इतके पोल्युशन त्यात अजून कशाला भर. पंथीच्या नाजूक प्रकाशात दुराचा नुसता कहर.
आधीच इतका काळा बाजार त्यात अजून का करावी जमीन काही. आधीच इतका काळा बाजार त्यात अजून का करावी जमीन काही. फक्त रांगोळी आणि कंदीलच्या प्रकाशात सुंदर सजेल दिवाळी. तो हवा फराळातला फटाक्यातला नको. एवढंच सांगायचं होतं, कारण मला जोराचा त्रास होतो. कृतेशचं मला दरवेळेला कौतुक यासाठी वाटतं कारण त्याचं वय तसं बघायला गेलं तर लहान आहे, पण तो कविता लिहितो त्याच्यामध्ये खरंच फार अनुभव असल्यासारखा तो कविता लिहितो. मासिक पाळी ही गोष्ट बाईने लिहिणं आणि पुरुषाने तिचा अप्रोच समजून घेणं आणि पुरुष म्हणायला पण तो पुरुष तितकाच येऊपर्यंत मोठा होतो आणि आपल्या बायको बिकोला त्या त्रासात बघतो तेव्हा त्याला समजलं तर ठीक आहे, पण त्याचं अजून वय तेवढं नाहीये की त्याने ते समजावं. तर त्याच्यासाठी तुझं खरंच म्हणजे अभिनंदन आहे. कारण आजही आपली मेंटॅलिटी अशीच आहे की एक म्हणजे सॉरी मी म्हणते पण पॅड आणायला एखादी बाई गेली की ते त्याच्यासाठी पुरुषच मंडळी मोस्टली केमिस्ट दुकानात असतात आणि मग ती पेपर शोधतात आणि मग ते पेपरमध्ये गुंडाळतात आणि मग त्याच्यानंतर अरे ती नॅचरल गोष्ट आहे, त्याच्यामध्ये लपवण्यासारखं आणि हे करण्यासारखं खरंच काहीच नाहीये, म्हणजे इतकं त्याच्यात इश्यू करण्यासारखं काहीच नाहीये. पण ते अजूनही आपल्याला लोक अजून इतके संकुचित विचारांचे आहेत ना, पण मी बिंदास जाते आणि ते कशावर गुंडाळू नका आणि द्या मला असं सांगून मी घेऊन येते. त्याच्यामुळे तेवढं